मंडळी, आपला युगो आहे ना, तो आपल्याला कुठेतरी नितळ जीवन जगू देत नाही. तो कुठेतरी युगो आपल्याला त्या ठिकाणी चैतन्यमय जीवन जगू देत नाही. तो युगो पदोपदी आपल्याला मागे सारण्याचं काम करतोय. तो युगो आपल्याला दुःख देण्याचं काम करतोय. त्या युगोमुळं आपल्यातलं चैतन्य हरवून जातं. खोल गर्तेत काळोख्या त्या गर्तेमध्ये आपण अटकून जातो आणि आपल्याला जीवनाचा अर्थ कळेनासा होतो. आपण निराशेच्या गर्तेत जायला लागतो, कारण तो युगो असतो. आपण तसूभरही त्या युगो पासून दूर हटत नाही. आपण त्या ठिकाणी त्याच्याशी हात मिळवणी करत राहतो आणि तो युगो शेवटी आपल्या मानगुटीवर बसतो. आपण त्या नदीचं पावित्र्य बघावं, आपण तो प्रवाह बघावा. तो नितळ पाण्याचा प्रवाह, खळखळाट त्या नदीचा अविरत वाहत राहतो आणि जाऊन त्या महासागराला पोचतो. अगदी तसंच आपणही त्या ठिकाणी अलगत्या महासागरारूपी त्या अंतर्धान होणाऱ्या चैतन्यमय महाकाय अशा शक्तिरूपी त्या पीठाला हात लावण्याचा प्रयत्न करू. त्या महासागरामध्ये अंतर्धान होण्याचा प्रयत्न करू. तरच चैतन्य आपल्यामध्ये नितळपणे त्या ठिकाणी आणि निथळपणे नांदायला लागेल आणि जीवन एका वेगळ्या उंचीवर जायला लागेल. हे मात्र नक्की. नमस्कार.